भिवंडी तालुका सांगे गांव श्री राम सदन में हरि भक्त पारायण दशरथ मोगरे, आशा मोगरे, दत्तात्रय मोगरे, नांदकर सांगे सरपंच रुपेश मोगरे, अश्विनी मोगरे, रोहिदास मोगरे, हरिभक्त पारायण वासुदेव मोगरे, सचिन मोगरे, तेजस मोगरे तथा समस्त मोगरे परिवार द्वारा श्री विठल रखुमाई प्रांत प्रतिष्ठा वर्धापन दिन 16 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर सत्यनारायण की महापूजा, भजन, हरिपाठ, कीर्तन व महाप्रसाद का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में सांगे गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। देवाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला तर मौली ज्ञानोबा स्पष्टपणे सांगतात, योग याग विधी येणे नव्हे, वायाची उपाधी दंभधर्म, योगाची अवाटाची निघालेला सुघटा, तया दुःखाचीच वाटा मला जाऊ आडराने निश्चितपणे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचेल, परंतु त्यासाठी पांडुरंगाचं चिंतन केलं पाहिजे। आता बरीच साधक मंडळी यामध्ये असेल। एक साधक आणि जरा बारकाईने ऐका, आपण भगवंताच्या नामचिंतनाची प्रारंभ ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये घडेल, लगेच देवाचं चिंतन होतं का? अजिबात नाही। काय काय मनामध्ये येतं काही सांगता येत नाही। जेव्हा आपण म्हणजे प्रारंभीची अवस्था आपण जर भक्ताची किंवा साधकाची पहिली अवस्था जर पाहिली, खरं तर साधकच कुणाला म्हणावं, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य। आता मला परत साधकाची लक्षणं नाही सांगायची, परंतु भक्ती संप्रदायामध्ये ज्या वेळेला साधक भगवंताची भक्ती करण्याचा प्रारंभ करतो, ह्यापर्यंत जायचं असेल, भगवत चिंतनाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती करायची असेल, त्याला म्हणावं साधक। मग साधकाच्या जीवनात काय काय अवस्था त्यांना आधी निर्माण कराव्यात, हा बराच मोठा चिंतनाचा भाग आहे। मला त्या भागात जायचं नीट आहे। ज्या वेळेला आपण चिंतन करण्यासाठी प्रारंभ करतो, त्यावेळेला देवाचं नाम चिंतन सुरुवातीला कधीही माणसाच्या मुखात येत नाही, चिंतन घडत नाही। पण चिंतन कसलं होतं माहिती का? एकतर विषयाचं चिंतन होतं, त्याला आपण जडाचं चिंतन असं म्हणतो, किंवा कमीत कमी जीवाचं चिंतन घडेल आणि मग फार फार तर देवाचं चिंतन घडेल। पण बघा, जीवाचं चिंतन आणि जडाचं किंवा विषयाचं चिंतन जर आपण करू लागलो तर जडाच्या आणि जीवाच्या चिंतनानं मानवी जीवनाचं अधपतन होत असतंय। आपण श्रीमद भगवद्गीता नावाचा ग्रंथ काढतो, त्या ग्रंथामध्ये तुमच्या मुखारविंदातलं जे तत्वज्ञान श्रीमद भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान प्रसवत आहे आणि ते मी ऐकावं, त्याच्यावर चिंतन करावं असं मला वाटतंय, पण माझं चिंतनाकडे लक्ष जात नाही। देवानं सांगितलं, अर्जुना, जर तुझं लक्ष जात नसेल आणि इतर विषयाचं चिंतन जर तुझ्याकडनं घडत असेल तर त्या विषयाच्या चिंतनानं तुला तुझं अधपतन घडेल। भगवान परमात्मा म्हणतात, भगवान परमात्मा सांगतात, ध्यायतो विषयान स्फुसा संगस्ते शुपजायते, संगात संग जायते कामा, कामात क्रोधो बीजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहा स्मृति विभ्रमः, स्मृति भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति। ऐका अर्जुना, भगवान परमात्मा माझी प्राप्ती कशा पवविलखा
सिंधिया पांडुरंगा सर्वांच्या प्रसादाची भोजनाची व्यवस्था महोत्सव श्री दत्त मंदिर सावर या ठिकाणी दिनांक 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान श्री दत्त मंदिर सावर या कालावधीमध्ये शासकीय हरिभक्त भरण वसुदेव मारुत पाटील इतारे यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच आपले जगन्नाथ पिशेकर यांच्या घरी दत्त जयंती तसेच एक महत्वाचे संस्कार आले. गीता जयंती निमित्ताने इथे उपस्थित राहा. 1 तारीख आणि 2 तारीख 1 तारखेला विनीत मारुत म्हात्रे 9 ते 11 साडे 8 ते 9:30 यांचे कीर्तन होणार आहे आणि कालाचे यांचं होणार आहे. सर्वांनी त्याही कार्यक्रम उपस्थित राहावे. महाराज काय बोलता माणूस माणसं बघून